मंडळी, राजा शिवाजी चित्रपट तुम्ही जर पाहायला गेला असाल किंवा नसाल, ट्रेलर जरी पाहिला असेल तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर लखोजीराव जाधवांना ज्या वेळेला पाठीमागून पाठीत तलवार घुसवताना दाखवलेली आहे. त्यानंतर लखोजीराव म्हणतात की ज्या दिवशी मराठे असा पाठीत वार करण्याची ही वृत्ती लक्षात येईल त्या दिवशी मात्र वेगळ्या पद्धतीनं मराठ्यांचा इतिहास घडेल किंवा काय, ह्या सगळ्या संदर्भातला एक तो डायलॉग आहे. मात्र यावेळेला तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला का की हे नेमके लखोजीराव जाधव कोण होते? काही जणांना माहीत असेल नसेल, मात्र ते जिजाऊ माँसाहेबांचे वडील होते. मग नेमकं त्यांची हत्या, त्यांच्या पाठीत अशा पद्धतीनं तलवार खुपसण्याचं काम कोणी केलं, का केलं? मग फक्त लखोजीरावच नाही तर त्यावेळेला त्यांच्याबरोबर त्यांची 3 मुलं सुद्धा होती, अर्थात जिजाऊ माँसाहेबांचे 3 भाऊ सुद्धा होते की ज्यांची सुद्धा त्यावेळेला अर्थात अशा निर्घृण पद्धतीनं त्यांना मारण्यात आलेलं होतं. आणि ते कोणी मारलं होतं, का मारलं होतं, सिनेमामध्ये तेवढं वेळ देता आलं नाही त्या सीनसाठी. मात्र त्याचंच व्यवस्थित विश्लेषण इतिहासांचे दाखले घेत तुमच्यासमोर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या हक्काच्या शब्दवेडे चॅनलवरती. म्हणजे राजा शिवाजी चित्रपटाच्या सुरुवातीला महेश मांजरेकरांनी जो लखोजीराव जाधवांचा रोल केलेला आहे, अर्थात तो इतिहास काय होता तर तारीख होती दिनांक 25 जुलै 1629 ची. या तारखेला काय झालं होतं तर निजामाकडून, अर्थात त्यावेळेला दौलताबाद किल्ल्यावरती निजाम वगैरे होते आणि दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याला हे लखोजीराव जाधवांचं घर होतं आणि त्यांची मुलं, अर्थात 4 मुलं त्यांची होती आणि पत्नीसोबत ते राहायचे. आणि जिजाऊ माँसाहेबांचं ऑलरेडी लग्न शहाजीराजांबरोबर झालेलं होतं. आणि मग त्यावेळेला निजामाकडून सांगावा त्यांना आला की वरती किल्ल्यावरती तुम्हाला सुलतानांनी भेटायला बोलवलेलं आहे वगैरे वगैरे. आणि म्हणून आता सुलतानांना बोलवलंय म्हटल्यानंतर त्यावेळेला आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही या सगळ्या शाह्यांसाठीच शहाजीराजे असतील किंवा हे स्वतः लखोजीराजे असतील, हे सगळे काम करायचे. आणि मग निजामानं बोलवलंय म्हटल्यानंतर त्याच्या दरबारामध्ये सुलतानाच्या हे स्वतः गेले. जात असताना मुलांना घेऊन बोलवलंय म्हटल्यानंतर थोडीशी कदाचित मनात पाल चुकचुकली असेल, म्हणून त्यांनी त्यांचा एक मुलगा पाठीमागे ठेवलेला होता त्यांच्या पत्नीजवळ, अर्थात बहादूरजी हा जो होता त्याला पाठीमागे ठेवलं आणि सोबत आपल्या 3 मुलं घेतली. त्याच्यामध्ये अचलोजी होते, त्याचबरोबर रघोजी होते आणि त्याचबरोबर यशवंतराव होते. या 3 मुलांना घेऊन लखोजी हे किल्ल्यावरती गेले. आणि तिथं गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी मुजरा नेहमीप्रमाणे सुलतानाला केला, मात्र सुलतानाने पाठ फिरवली, तोंड दाखवलं नाही, तोंड काळं केलं असेल आणि तिथून निघून जायला सुरुवात केली. हे लखोजींना वाटलं की हे त्यांचा अपमान होतोय आणि अपमान होतोय म्हटल्यानंतर ते सुद्धा रागानं तिथून निघायला जेव्हा निघाले त्यावेळेला मात्र तिथं जे सुलतानाच्या दरबारामध्ये असणारं सैन्य होते, सेनापती असतील किंवा तिथले सरदार असतील, यांनी मात्र या चौघांवरती थेट हल्ला चढवला. आणि या हल्ल्यामध्ये हल्ला करणारे कोण कोण होते तर हमीद खान असेल, मुकरब खान असेल, सफदर खान असेल, फरियाद खान असेल, मोती खान असेल, ही सगळी जी त्यावेळेला निजामाच्या दरबारामध्ये असणारे सैनिक होते, या सगळ्यांनी मिळून यावेळेला आक्रमण केलं. ते म्हणजे कोणावरती तर या लखोजी आणि त्यांच्या 3 मुलांवरती. आणि त्यावेळेला ह्या सगळ्यांच्या संख्येपुढे या चौघांची संख्या कमी पडल्यामुळे या सगळ्यांचा तिथं चौघांचा सुद्धा मृत्यू झाला. आणि ह्या मृत्यूची बातमी जशी सगळीकडे पसरली, अक्षरशः जिजाऊ माँसाहेबांपर्यंत जेव्हा पोहोचली त्यावेळेला सुद्धा अत्यंत वेदना या सगळ्यांना झालेल्या होत्या. जिजाऊ माँसाहेबांचे वडील निघून गेले आणि त्याचबरोबर त्यांची आई आणि त्याचबरोबर त्यांच्या भावजया ज्या होत्या त्या सगळ्या विधवा झाल्या. हे अत्यंत मोठं दुःख या संपूर्ण जाधव कुटुंब असू द्यात किंवा जिजाऊ माँसाहेब भोसले घराण्यात जरी गेल्या असल्या तरी वडील आणि भावांच्या अशा पद्धतीनं होणारी हत्या ही कदाचित त्यांना सहन झाली नाही. आणि तेव्हा जे हे निजामशाही विरोधात त्यांच्या मनामध्ये राग निर्माण झालेला होता, या सगळ्याच शाया उलथवून टाकायच्या ही वृत्ती त्यांच्या मनामध्ये त्यावेळेला निर्माण झाली. आणि म्हणूनच की काय स्वराज्याचं देखणं स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी पुढं जाऊन छत्रपती शिवाजी महाराज, शाहूराजे हे कुठंतरी कार्याला त्या दृष्टिकोनातून पावलं टाकताना दिसायला लागले. जिजाऊ माँसाहेबांनी शहाजीराजेंना सुद्धा तेव्हा सांगितलेलं होतं की आता अशा या निजामशाह असू देत किंवा मग मोगलशाह, आदिलशाह, कुतुबशाह ही सगळी एकसारखीच आहेत. म्हणजे आज तुम्ही यांची चाकरी कराल तर उद्या दुसरा कोणीतरी तुम्हाला मारेल, दुसऱ्याची कराल तर तिसरा मारेल. आणि कधीतरी वाटलं एखाद्याला की त्याच्यासाठी आपण घातक आहे त्यावेळेला तो स्वतःच तिथं संपवून टाकेल. अगदी अशा पद्धतीची वृत्ती आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी काम करायचं नाही तर आता बगावत केली पाहिजे, बंड केला पाहिजे,
ही वृत्ती कुठेतरी शहाजीराजेंच्याच मनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आलेली होती. अर्थात शहाजीराजेंचे मोठे सुपुत्र अर्थात संभाजीराजे, हे सुद्धा तुम्ही सिनेमामध्ये बघितले असतील तर शिवाजीराजेंचे मोठे भाऊ होते संभाजीराजे, ह्यांनी सुद्धा ती बगावत पुढं केली. शहाजीराजेंनी सुद्धा अशी बगावत पुढं चालू ठेवली आणि म्हणून त्यावेळेला शहाजीराजेंनी काय केलं तर जिजाऊ माँसाहेब या गरोदर होत्या, शिवाजी महाराजांचा जन्म होणार होता आणि म्हणून त्यावेळेला शहाजीराजेंनी जिजाऊ माँसाहेबांना शिवनेरीवरती सोडायचा निर्णय घेतला. शिवनेरी त्यांना का सेफ वाटली होती त्याच्या पाठीमागची कारणं सुद्धा आहेत. कारण शिवनेरीवरती त्यांचा विश्वासू किल्लेदार होता, अर्थात विजयराव सिधोजी विश्वासराव हे तिथं होते आणि यांच्यावरती प्रचंड विश्वास हा शहाजीराजेंचा होता. त्याचबरोबर शहाजीराजेंचे बंधू शरीफजी राजे यांच्या पत्नी अर्थात दुर्गाबाई ह्या सुद्धा तिथं त्यावेळेला होत्या, ज्यांनी जिजाऊ माँसाहेबांचं बाळंतपण वगैरे केलं. आणि त्याचबरोबर काही विश्वासू सरदार सुद्धा तिथं होते, त्याच्यामध्ये नारोपंत मुजुमदार असतील, मल्हारभट असतील, मल्हारभट उपाध्ये, बाळकृष्ण पंत, गोमाजी नाईक पानसंबळ असे विश्वासू सरदार सुद्धा तिथं होते. आणि म्हणूनच शहाजीराजेंनी स्वतःच्या पत्नी अर्थात माँसाहेब जिजाऊ यांना तिथं सोडलं, त्यांच्या स्वाधीन केलं आणि ते तिथून पुढच्या मोहिमेसाठी निघून गेले. अर्थात तिथं मग पुढं आपल्याला इतिहास माहिती आहे की जिजाऊ माँसाहेबांनी कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला आणि त्यानंतर मग ते स्वराज्याचं देखणं स्वप्न त्यांच्या मनामध्ये पेरलं आणि तिथून पुढं जाऊन कुठेतरी एक देखणं स्वराज्य इथं उभं होऊ शकलं. अर्थात या सगळ्या त्या गोष्टी, त्याच्या पाठीमागची कारणं, असे सगळे संदर्भ आहेत. सिनेमामध्ये आपल्याला 1-2 मिनिटांमध्ये सगळा इतिहास उलगडत नाही, मात्र असा इतिहास उलगडायचा असेल तर आपल्याला पुस्तकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यामुळे हे पुस्तकांमधले काही संदर्भ तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही करतोय. तुम्हाला सुद्धा हे जर व्हिडिओ आवडत असतील, असे व्हिडिओ आपल्या इतिहासाची पानं उलगडणारे तुमच्यापर्यंत यावेत असं वाटत असेल तर अवश्य कमेंटमध्ये तसं लिहा, प्रतिक्रिया करा की नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती इतिहासातल्या विषय जाणून घ्यायला आवडेल, कोणत्या टॉपिकवरती आपण प्रकाश टाकायला हवा. कमेंट करा, नक्की तो व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती दिसेल. आणि पाहत रहा शब्दवेडे. धन्यवाद.